माझं आज सुद्धा देवेंद्र फडणवीसांना दुसरं एक आव्हान आहे की तुम्ही आज माझ्या व्यासपीठावरती या, आपण दोघं मिळून, माझी पण गरज नाही पाहिजे आदित्यला सांगतो, मुद्द्याचं बोला. हे म्हणे शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं, मराठी माणसासाठी काय केलं. मी विचारलं कोण विचारते हे? नाही, सगळे मिंदे फिंदे एसनशी गट बिसनशी गट जे आहेत ना ते. म्हटलं या लोकांना महापालिका दाखवली ती शिवसेनेने दाखवलेली आहे. विधानसभेमध्ये पोचले, मंत्री झाले, या गद्दाराला मंत्री करण्याचं पाप हे मी केलं. हे अभिमानाने नाही, शर्मेने सांगावं लागते मला. पण जर का शिवसेना नसती तर ही विचारणारी माणसं आहेत, ही सगळी गद्दार, ही तर काय खान नाही येत नाही, मराठीच आहेत ना. कोणत्या तोंडाने तुम्ही आमच्या अंगावरती येत आहे? शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं ही पुस्तिका घेऊनच आलेलो आहे आम्ही. शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं, पुस्तिका छोटी आहे पण कामं मोठी आहेत. ही प्रत्येकाकडे वाटलेली आहे, प्रत्येकाकडे वाटले. अगदी शाळा जाऊन बघा, अभिमान वाटेल. महापालिकेच्या शाळा, मुंबई महापालिकेच्या शाळा कशा आहेत ते बघा. पाणी पुरवठा बघा कसा होतोय. अजून आपण 24 तास देऊ शकत नाही आहोत, पण त्याच्यात पाणी पुरवठ्यात वाढ तर नक्की करतोय. आरोग्य सेवा आहे. काल संभाजीनगरची मी तुम्हाला आठवण सांगत होतो. मला आश्चर्य वाटलं लोक तिकडे सहन कशी करतात. कारण वर्षाच्या 365 दिवसापैकी फक्त 44 दिवस संभाजीनगर शहरामध्ये पाणी येतं. बरं, संभाजीनगरचं नामांतर मी केलं, जयंतराव साक्षी आहेत त्याला. जो शिवसेना प्रमुखांचा एक आदेश होता, औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर झालं पाहिजे, तो आम्ही करून दाखवलेला आहे. पण नाव संभाजी महाराजांचं दिल्यानंतर त्याच्यामध्ये सुविधा कोण देत आहे? 4 वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे. डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, जेवढी इंजिन, आता मनसेचं इंजिन आमच्याकडेच आहे. तुमची इंजिन नुसती पोकळ वाफा सोडतायत. बरं, त्याच्यामध्ये सुद्धा एक गंमत मी बघितली. निवडणूक महापालिकेची आणि अजित पवारांचा फोटो आहे, नशामुक्त संभाजीनगर करू. म्हटलं पहिली तुमची सत्तेची नशा उतरवा. आणि साताऱ्यामध्ये ड्रग्सच्या फॅक्टरीवरती ज्याच्या धाड पडली, त्याचं जे काय खरं खोटं आहे आमच्या सुषमाताईंनी बाहेर काढलेलं, त्याची चौकशी लावा ना. त्याची नाही लावणार, नको त्या गोष्टींमध्ये चौकशा करणार. आज तुम्हाला सांगतो, भाजपच्या एका वर्षात भाजपला एका वर्षामध्ये साधारणतः 3100 कोटी रुपये निधी मिळाला. 3100 कोटी. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय याचं पडले सांगतो ना. आज राज्य सरकार त्यांचं आहे, केंद्र सरकार त्यांचं आहे. पण मुंबई महापालिकेला विविध करांच्या माध्यमातून जवळपास 10,900 कोटी. 10,900 कोटी म्हणजे किती झाले? 11,000 कोटींची थकबाकी येणं बाकी आहे. यांच्या तिजोऱ्या भरतायत, माझ्या मुंबईची लुटतायत. तिकडे गणेश नाईक बॉम्ब मारतायत, नवी मुंबईची तिजोरी खाली झाली. आणि म्हणून तुम्ही मुद्द्याचं बोला. आज आम्ही जे सांगतोय की आम्ही एवढ्या मुलांना मोफत शिक्षण देतोय, 8 भाषांमध्ये विविध शाळांमधून शिक्षण देतोय, आधुनिक तंत्रज्ञानाने मुलांना शिकवतोय. या ना, समोर या. आणि एक शहर तुमच्या राज्यातलं असं दाखवा की भाजप शासित शहर आहे ते मुंबईच्या बरोबरीने येऊ शकेल. दाखवून द्या, मी काही हरायला तयार आहे. पण मुद्दे सोडून बोलायचं, आपल्याला भांडवट ठेवायचं आणि अदानीच्या थैल्या भरायच्या. तुषार आपटेचा उल्लेख जो राज तू केला, अक्षय शिंदे मारला, तुम्हाला माहिती आहे ना, एन्काउंटर केला. आणि मी याच व्यासपीठावरून बोललो होतो की शिंदेना गोळ्या घालायलाच पाहिजे होत्या. ह्या संदर्भ माझा काही जणांनी वेगळ्या अर्थाने घेतला. माझं म्हणणं एवढंच होतं की गुन्हेगाराला सजा झालीच पाहिजे. पण ज्या पद्धतीने अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला, हा संशयास्पद. आता तुम्हाला वाटतंय की नाही वाटत?
कारण जर का अक्षय शिंदे जिवंत असता आणि त्यांनी कदाचित या सहआरोपी असलेल्या तुषार आपटेबद्दल माहिती दिली असती तर कोण फासावर गेला असता. पण हे पुरावे मारून टाकायचे. आणि तुषार आपटेनी तिथे बदलापूरमध्ये पक्षाचं काम चांगलं केलं म्हणून या विकृताला त्यांनी स्वीकृत नगरसेवक केला. ही सगळी बजबज पुरी झालेली आहे. आम्हाला तो भाजप एक काही काळ थोडासा आपला वाटत होता जो राष्ट्र प्रथम म्हणत होता. आता ज्या पद्धतीने सगळे गुंड पुंड त्याच्यामध्ये जात आहेत. नाशिकमध्ये आमच्या सोबत होता तेव्हा हा सलीम कुत्ताचा मित्र, पण सलीम कुत्ताचा मित्र भाजपात गेल्यानंतर त्याचं श्वान झालं. तिकडे प्रफुल्ल पटेलला त्यांनी घेतलं, इक्बाल मिर्चीचा साथीदार. नवाब मलिक आमच्या सोबत होते तर दाऊदचा साथीदार. आणि अजित पवारांबद्दल माझं स्पष्ट म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांना की 70,000 कोटीचे घोटाळ्याचे आरोप तुम्ही आणि मोदीजींनी त्यांच्यावरती केले. ढीगभर पुरावे तुम्ही नेऊन दिले. आता जर का केस चालू आहे असं तुम्ही म्हणताय तर पुरावे तुम्ही दिलेत, ते आता पुरावे की जाळावे कोर्टाने एवढं सांगा. आणि त्या पुराव्यामध्ये दम असेल, कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही पुरावे दिलेत, तर अजित पवारांना लाथ मारून हाकलून द्या. आणि नसेल तर अजित पवारांची जाहीर माफी मागा. कारण हेच तुमच्या चाळचाळी चाललेले आहेत. लोकांना बदनाम करायचं, आयुष्यातून उठवून टाकायचं, पक्षामध्ये घ्यायचं. म्हणजे भाजपची एवढी हालत वाईट झालेली आहे. निष्ठावंतांना आता काही किंमत राहिलेली नाहीये. निष्ठावंत सगळे उपऱ्यांच्या, म्हणजे आपण उपरे वेगळे आपल्या डोक्यावर बसवतायत हे, पण भाजपच्या निष्ठावंतांच्या डोक्यावरती वेगळे. म्हणजे भाजपच्या ते जयंतराव तुम्हीच सांगितलं होतं ना, तसं त्यांचं झालं. आता कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, सगळे माखलेले, घाणीने माखलेले, लडबडलेले. ही लोक घ्यायची, निष्ठावंतांनी त्यांचे लंगोट धुवायचे, सगळं साफ करायचं आणि डोक्यावरती घेऊन यांना नाचत सुटायचं. एवढंच निष्ठावंतांचं काम राहिले. ही भाजप आम्हाला मंजूर नाहीये. आता भाजपामध्ये राष्ट्र प्रथम नव्हे तर भ्रष्टाचार प्रथम म्हणणारी भाजपा झालेली आहे. गुंडागर्दी करणारी, बलात्कारी प्रथम म्हणणारी भाजपा झालेली आहे. आणि आपल्यामध्ये आगी लावून प्रत्येक ठिकाणी हेच होतंय. एका मोठ्या समाजाला डिवचायचं आणि त्याच्या विरुद्ध इतर समाजाला चिडवायचं. म्हणजे हा डिवचलेला समाज विरुद्ध गेला तरी चालेल, पण बाकीचे चिडवलेले एकत्र येऊन हे भाजपला मतदान करतील. कसं करतील हे बघायचं. मी इथल्या मुंबईकरांना, तमाम मुंबईकरांना मी आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय, हा लढा आमचा आहेच, मराठी माणसाचा आहेच. पण आज मुंबईमध्ये अनेक पिढ्या राहणारे इतर भाषिक आहेत. ज्या वेळेला मुंबईमध्ये संकट येतं, नैसर्गिक आपत्ती असेल, अतिरेकी हल्ला असेल, तेव्हा पहिल्यांदा जात पात धर्म न विचारता त्याला वाचवायला धावून जातो तो शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक धावून जातो. रक्तदान करायला पहिल्यांदा रांग लावून उभा राहतो. तो भाजपवाला नाही राहत. तो तिकडे गोमूत्रासाठी लाईन लावेल, पण रक्तदानासाठी नाही लावणार. गोमूत्र प्राशन करायला लाईन लावतील तिकडे. माणसं मरतायत, नाही गोमूत्र प्राशन केलं तर त्याची जीव वाचतील. तुमचं हिंदुत्व. पण रक्तदान करताना सुद्धा शिवसैनिक कधी विचारत नाही की माझं रक्त कोणाला जाणार आहे. हे अशा अण्णा मला येतील आणि जातील, मलाही खाणारे येतील आणि जातील, ओरबाडून आपल्याला काढलं जातंय. आणि म्हणून आम्ही एक पोट तिडकीने हा लढा उभारलेला आहे. नाही तर आम्ही पण गेलो असतो ना. हे एवढं देश भरून अडाणींनी टाकलेलं आहे, त्याच्यात आम्ही आमची घरं भरली असती. काय फरक पडतोय. पण तसं जर का आम्ही झालो तर राज, तू जे बोललास की आज शिवसेना प्रमुख, आमचे आजोबा हे वर्ण आमच्याकडे बघत असतील, त्यांच्या डोक्यात किंवा त्यांच्या मनात आमच्याबद्दल काय झालं असतं. अरे ही आमची पिढी, आम्ही काय होतो, आम्ही काय लढा उभा केला, कशा त्या खचलेल्या मराठी माणसाच्या मनगटामध्ये आम्ही हिंमत आणि आत्मविश्वास भरला. आणि ही माझी शेळपट मुलं आणि नातवंड नाही. पण त्यांनी जे आणखीन सांगितले
की जगायचं कसं. एकच दिवस जगा, पण तो वाघाचा जगा. 100 दिवस शेळीच्या जगण्याला काही अर्थ नसतो. जगायचं असेल तर वाघ म्हणून जगा, आणि शेळी म्हणून जगायचं असेल तर भाजपात जा. जे गेलेत गद्दार त्यांना जाऊ दे. असे अनेक जण आले आणि गेले. जसा अस्वलाच्या अंगावरचा एक केस उपटला तरी काय फरक पडत नाहीये, केस येतच असतात. भाजपला आज राजकारणामध्ये पोरं होत नाही, हे त्यांचं शल्य आहे, आमचं नाहीये.